नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. राज्यामध्ये 5व्या टप्प्यामध्ये 54.53% मतदान. दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.8% मतदान. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू. मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर. उद्धव ठाकरे यांचा आरोप. ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार. मतदानामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले. मुंबईमध्ये संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी रडगाणं सुरू केलंय. पराभव दिसत असल्यानं सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. पहाटे 5 वाजले तरी चालतील, मतदारांनी रांगांमधून हटू नये. मुद्दामहून संथ गतीनं मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप. ज्या मतदार केंद्रांमध्ये मतदानासाठी उशीर केला जातोय त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा. उद्या त्याबद्दल न्यायालयामध्ये दाद मागू. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल. शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. भाजपा नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगात तक्रार. पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरेंवर कारवाईची मागणी. मागा ठाण्यातल्या मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधाही नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल सांगलीत संतापले. गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ. महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला आम्ही जिंकणार. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणं हा सर्वात मोठा रडीचा डाव. भाजपचे गुलाम बनून बसणाऱ्यांनी अशी भाषा वापरू नये. संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर. पवईमध्ये मतदान केंद्रावर 2 ते 3 तास ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आदेश बांदेकर यांचा आरोप. बांदेकर यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त, तर यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा खुलासा. अधिकारी मतदार प्रक्रियेविषयी गंभीर नाहीत. मतदान प्रक्रिया स्लो करण्यामध्ये आल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. ठाण्यामध्ये 2000 बोगस मतदार आणले. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. तर एकनाथ शिंदे राज्यामध्ये 50 जागा जिंकतील. पाकिस्तानातून 2 जागा आणतील. आव्हाड यांचा शिंदेंना टोला. मालाडमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आमदार प्रसाद लाड यांचा आरोप. प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर शिव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावात गुन्हे दाखल झाल्यानंतर दानवे यांचा आरोप. नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यामध्ये वाद. मतदान केंद्रामध्ये एकाच वेळी अनेक मतदार घुसल्याचा आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा देवयानी फरांदे यांचा आरोप. ओशिवरा भागामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. एक भाजप कार्यकर्ता भाजपचे झेंडे असलेल्या गाडीनं मतदान केंद्रावर गेल्याचा आरोप. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव. डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे गोंधळ. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप. भायखळ्यामध्ये बोगस मतदानाचा आरोप. ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी व्हिडिओ बनवला. एका तरुणाच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा पौळ यांचा आरोप. इतर ओळखपत्र चालत असताना देखील मतदान कार्डासाठी अडवणूक. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे संतापले. पडताळणीच्या नावाखाली मतदारांना बराच वेळ उभं ठेवल्याचा देखील शिंदे यांचा आरोप. पुणे अपघातातील आरोपी वेदांचे वडील विशाल अग्रवालला अटक. मुलगा अल्पवयीन असल्यानं काल गुन्हा. छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांकडून अटक. पुणे अपघात प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली गेली असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासा. संबंधितांचं निलंबन करा. फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना. येरवडा पोलीस ठाण्याबाहेर रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन. पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आंदोलन. पोलिसांनी पैसे घेत जामीन दिल्याचा धंगेकर यांचा आरोप. जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच. कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही. मनोज जरांगे उपोषणावर ठाम. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची जरांगे यांची मागणी. आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार. बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार. बोर्डाकडून अधिकृत घोषणा.
पुण्यातील सिंहगड घाट रस्ता गुरुवारपर्यंत बंद राहणार. पायवाटेचा वापर करण्याच्या सूचना. पावसाळ्यातील दरडींवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पवळे आळीमध्ये विठ्ठल रुक्मिणीला चंदनाची उटी. मंदिर गाभाऱ्याला आंब्याची आकर्षक सजावट. मुंबईवर पाणी संकटाचे ढग अजून गडद. जलाशयांमध्ये फक्त 11%च पाणीसाठा. बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत मोठी घट. मुंबईसह उपनगरामध्ये प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 3 दिवस उष्मा कायम राहणार. हवामान खात्याचा अंदाज. राज्यभरामध्ये ज्येष्ठांसाठी आता महारेराची नवी नियमावली लागू. गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये इमारत संकल्पचित्र, जिने, लिफ्ट, रॅम्प अशा प्रत्यक्ष घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश जारी. बेस्टच्या सर्वाधिक सेवेमुळे मतदारांचे हाल. राजकीय नेत्यांकडून रिक्षा टॅक्सी आरक्षित केल्यानं मतदानाच्या दिवशी मतदारांचे हाल झाल्याचं चित्र. अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या इमारतींवर कायदेशीर कारवाई करा. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पांमधील अनेकांची नावं मतदार यादीतून गायब. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसल्यानं अनेकांची नावं वगळण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती. नागपूर शहरातील 500 होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण. अनधिकृत 7 होर्डिंग पालिकेनं काढले. रेल्वे आवारातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिकेला रेल्वेला पत्र देणार. नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. कलामंदिर परिसरातील होर्डिंग काढण्यात आलं. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका सतर्क. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्परता पुन्हा एकदा समोर. कल्याणला जाताना अपघातग्रस्त महिलेला शिंदे यांची मदत, तर महिलेला शासकीय गाडीमध्ये बसून रुग्णालयामध्ये रवाना केलं. मोसमी वारे आता अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात दाखल. मोसमी वारे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती. पुण्यातील डिंबे धरणामध्ये केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक. उत्तर पुणे जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट. नांदेडच्या बिलोलीमध्ये चवळी लागवडीतून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न. नवनवीन प्रयोग करत शेतकरी माधव कुरमुरे यांना 25 गुंठे शेतीमध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या दरामध्ये घसरण. सध्या भुईमुगाला 6,750 रुपये इतका दर. बाजार समितीमध्ये आवक वाढली. बीडच्या परळीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. भाव घसरल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. सोयाबीनला सध्या 4,550चा दर. बुलढाण्यातील शेगाव आणि खामगाव परिसरामध्ये पावसाची हजेरी. वातावरणामध्ये गारवा निर्माण. साताऱ्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील अनेक पत्रे उडाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठाही खंडित. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान. नुकसानग्रस्त भागाची डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी. अमरावतीच्या चिखलदरामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पाऊस आल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ. कांद्याचं मात्र मोठं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसामुळे उत्तर रत्नागिरीमधील पाणी प्रश्न काही काळ मिटला. पुण्याच्या इंदापूरमध्ये निमसाखर परिसरामध्ये पावसामुळे झाडांची पडझड. वाऱ्यामुळे सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचं देखील मोठं नुकसान. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसानीची गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी. नंदुरबारच्या सातपुडामधील आमचूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये. हवामान बदलामुळे कैऱ्याचं मोठं प्रमाणात नुकसान. नंदुरबार बाजार समितीमध्ये 500 कोटींची उलाढाल. बाजार समितीला 1,68,68,00,000 नफा. नंदुरबारमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल. वखरणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरची मदत. भुसावळ मुंबई पॅसेंजर एक्सप्रेस बंद असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल. भुसावळमधून मुंबईला जाण्यासाठी एकही गाडी नसल्यानं पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी. नागपूर विद्यापीठाच्या कारभाराविरोधात पालकांचा संताप. ऐन वेळेवर विद्यापीठानं परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थिनी अडचणीमध्ये. 15 किलोमीटर दूर अंतरावर देण्यात आलं दुसरं परीक्षा केंद्र. साताऱ्याच्या निर्मल कॉन्व्हेंट शाळेमध्ये जातीनिहाय तुकडीचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. भाजप जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. यंदा पीओपी गणेश मूर्तींना सरसकट बंदी. मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय. यंदा शाडूच्या मूर्तींशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणी. मुंबईतील 2,385 महाविद्यालयामध्ये 3,89,675 जागा उपलब्ध.
भुसावळच्या वरणगाव आणि कंडारी परिसरामध्ये पाणी टंचाई, 10 ते 15 दिवसांनी पाणी येत असल्यानं नागरिकांचे मोठे हाल, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई, कौसडी गावामध्ये टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्गच्या सलग 6व्या दिवशी अवकाळी पाऊस, कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. लातूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाचा गावरान आंब्याला मोठा फटका, वादळी वारा आणि पावसामुळे आंबा जमीनदोस्त, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प गावरान आंबा बाजारात दाखल. नांदेडच्या बिलोलीमध्ये भेंडीच्या शेतीतून तरुण शेतकरी मिळवतोय चांगलं उत्पन्न, बाजारामध्ये भेंडीला 40 रुपयांचा दर. नांदेडच्या बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, दरामध्ये मोठी घसरण, हळदीला 14,500 प्रति क्विंटलचा भाव, दरामध्ये 1,500 रुपयांची घसरण. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरामध्ये धरणाचा सांडवा फुटून शेती वाहून गेली, 3 वर्षांपासून नुकसान भरपाई नाही, शेतकरी हतबल. नाशिकच्या चांदोडमध्ये गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून अनोखं मतदान, वडगाव पंगू गावा इथल्या कांदा निर्यात बंदीवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. कांदा आणि टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक, निफाड तालुक्यातील नैताळे मतदान केंद्रावर टोमॅटो आणि कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी मतदान केंद्रावर. कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून शेतकऱ्यांचा मतदानाला जाण्याचा प्रयत्न, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथला प्रकार, मतदान केंद्राच्या गेटवरच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं. नाशिकमध्ये ठाकरे गट भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, जय श्रीरामाच्या घोषणा देत ठाकरे आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने, राजाभाऊ वाजेंसमोर हेमंत गोडसे यांच्याकडून देखील घोषणाबाजी. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांच्या ताब्यात, शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा प्रशांत दिवे यांचा आरोप, तर पैसे वाटत असल्यानं दिवेंनी हटकल्यानं पैसे वाटणारे फरार. दिंडोरीमध्ये भारती पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्याला सुनावलं, माध्यमांना केंद्राजवळ अडवत असल्यानं अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाशिकच्या बीडी भालेकर विद्यालयामध्ये मतदानासाठी गर्दी, मात्र कालावधी संपल्यानं मतदान केंद्राचं गेट बंद, मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाशिकमधल्या विखे पाटील मेमोरियल स्कूल मतदान केंद्रावर गोंधळ, कर्मचाऱ्यांना जेवण घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे यांच्याकडून संताप व्यक्त. शांतगिरी महाराजांना ईव्हीएम मशीनला हार घालणं भोवलं, गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू, रईसींसह परराष्ट्र मंत्र्यांचा देखील मृत्यू, काल हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं होतं. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्व प्राथमिक स्तरावर देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तकं. दिल्लीतील तापमानात प्रचंड वाढ, उष्णतेच्या लाटेमुळे 25 मेपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय, 8वी पर्यंतचे वर्ग भरवण्यास बंदी. मुंबईतील 6 मतदारसंघामध्ये मुलुंडमध्ये सर्वाधिक 59.6% मतदान, तर कुलाबामध्ये सर्वात कमी 36% मतदानाची नोंद.